टिप नंबर 1. खिचडी व उसळ बनवताना त्यासाठी कांदे बारीक चिरून घालण्याऐवजी लांब चिरावेत. यामुळे उसळ व खिचडीला एक नंबर चव येते. टिप नंबर 2. बटाटा भजी बनवणार असाल तर चिप्स छान धुवून 10 ते 15 मिनिटे मीठ लावून ठेवा. यामुळे बटाटा भजी अळणी लागत नाहीत. तर आपल्या सर्वांची आवडती बटाटा भजी बनवताना ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. टिप नंबर 3. किचन टॉवेल, फूड पॅकेट किंवा कोणतीही लाकडी वस्तू गॅस शेगडीजवळ ठेवू नये. यामुळे लगेच आग लागू शकते. तर प्रत्येक गृहिणीने स्वयंपाकघरामध्ये ही खबरदारी तर नक्कीच घ्या. टिप नंबर 4. मिक्सरमध्ये कोणताही मसाला बारीक करताना त्यामध्ये जास्त पाणी घालू नये. यामुळे मसाला बाहेर उडून आपल्या डोळ्यामध्ये जाऊ शकतो. साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 5. मायक्रोवेव्ह, ओव्हन, मिक्सर किंवा इतर उपकरणं चालू केल्यानंतर लगेच बंद करावे. चुकून कधीही चालू ठेवू नये. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 6. घरातील कोणतेही इलेक्ट्रिक सॉकेट जास्त ओव्हरलोड करू नये. म्हणजेच एकाच सॉकेटमध्ये एकापेक्षा जास्त उपकरणे लावू नये. अन्यथा जास्त गरम झाल्यामुळे आग लागण्याचा धोका असतो. तर प्रत्येक गृहिणीने आपल्या घरामध्ये ही खबरदारी नक्की घ्या. टिप नंबर 7. ताप, खोकला किंवा दमा असेल तर तुरटीच्या वापराने आराम मिळतो. 10 ग्रॅम तुरटी आणि 10 ग्रॅम साखर एकत्र वाटून त्याचे चूर्ण तयार करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 कप दुधातून हे चूर्ण घालून प्या. यामुळे ताप, खोकला आणि दमा निघून जाईल. टिप नंबर 8. कारल्याची भाजी खाणारे किंवा कारल्याचा रस पिणाऱ्यांचे डोळे नेहमी निरोगी राहतात. कारल्यात व्हिटॅमिन ए व बेटा कॅरोटीन विपुल प्रमाणात असल्यामुळे दृष्टी सुधारण्यास म्हणजेच आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारण्यास मदत होते. अतिशय खास टिप नंबर 9. जवसमधील फायबर्स आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. परिणामी वजन नियंत्रणामध्ये राहते. तर ज्यांना पण लठ्ठपणा आहे त्यांनी ही ट्रिक्स नक्की फॉलो करा. टिप नंबर 10. खजूर खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. खजूरमध्ये असणारे फायबर्स कॉपर, पोटॅशियम, व्हिटॅमिन्स बी आतडे मजबूत व सक्रिय बनवतात. आतड्याच्या समस्या यामुळे दूर होतात. टिप नंबर 11. खोकला जास्तच येत असेल तर मधात हळद आणि सुंठ पावडर किंवा आल्याचा रस घालून घेतल्यास खोकल्यापासून आराम मिळतो. तर तुम्हाला पण थंडीच्या दिवसामध्ये खोकला जास्तच येत असेल तर ही टिप ट्राय नक्कीच करून बघा. टिप नंबर 12. डोळ्याखालील काळी वर्तुळे दूर करण्यासाठी रात्री झोपताना बदामाच्या तेलाने मॉलिश करून झोपा. लवकरच फरक जाणवेल. महिलांसाठी खास टिप नंबर 13. डिलिव्हरीनंतर होणारे पाईल्सच्या समस्येपासून खजूर गुणकारक आहेत. टिप नंबर 13. जास्त प्रमाणात घेतलेला चहा आपल्या शरीरातील कॅफेनचे प्रमाण वाढवते. परिणामी आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही. म्हणजेच निद्रानाशाची समस्या उद्भवते. उपयुक्त टिप आवडली असेल तर पटापट एक लाईक व शेअर नक्की करा. टिप नंबर 14. दम्याचा त्रास असेल तर दालचिनी दुधात उकळून घ्यावी. त्यामध्ये मध टाकून घेतल्यास छातीतील व गळ्यातील कफ कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 15. अंजीर खाल्ल्याने सुस्ती आणि मानसिक आजार डिप्रेशन कमी होते. टिप नंबर 16. जर एखाद्याचा BP कमी असेल तर अशा वेळी हातपाय थरथर कापत असतील तर त्याला लगेचच साखर आणि मीठ मिक्स करून पिण्यास द्या. अतिशय महत्त्वाची टिप नंबर 17. घरच्या घरी केस गळती थांबवण्यासाठी तुम्हाला ॲलोवेरा, आल्याचा रस आणि एरंडेल तेल या पदार्थाची आवश्यकता असेल. हा सोपा उपाय करण्यासाठी
सगळ्यात आधी आलं किसून घ्या. आल्याचा रस काढून तो एका भांड्यात गाळून घ्या. त्यात चमचाभर एरंडेल तेल, 1 चमचा नारळाचे तेल आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल त्यामध्ये घाला व हे तयार केलेलं तेल तुम्ही दररोज केसांना लावा. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.